हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. तर आपण अंडर करंटच्या ज्या सिरीज स्टार्ट केल्या आहेत त्याच्यामध्ये आज आपण 8 लेक्चर बघतोय. तर आधी जे काही लेक्चर्स झाले ते आपले एन्व्हायरमेंट रिलेटेड होते, ज्याच्यामध्ये आपण वेटलँड्स पाहिले, हिमालयन इकोसिस्टम किंवा हिमालयांमध्ये जे काही टुरिझम आहे त्याचा काय इफेक्ट होत आहे. ठीक आहे, तर अशा बऱ्याचशा टॉपिकवरती HPV वॅक्सिन होतं जे की सायन्स रिलेटेड होतं. तर अशा बऱ्याचशा टॉपिकवरती आपण डिस्कस केलं. तर त्यातला आज 8 लेक्चर आहे. तर आपल्याला माहिती आहे की आपण GS3 मध्ये जे बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे तर याच्यावरती आपण टॉपिक्स घेतो आणि त्याच्यावरती एक ब्रीफ डिस्कशन करत असतो. ठीक आहे, तर त्यातला आजचा जो टॉपिक आहे तो आहे सायन्स रिलेटेड. म्हणजे काय की आपण जर PYQs पाहिले, म्हणजे चेंज झालेला सिलेबस, तर त्याचा जो काही पाथ आहे तो आपण काय करतो, PYQs बघून ठरवतो. तर त्याच्यामध्ये UPSCने जे काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला रिलेट करून डे टू डे लाईफमध्ये ॲप्लिकेशन्सवरती जास्त क्वेश्चन्स आहेत. तर त्याच्यामध्ये आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड ॲप्लिकेशन्स अँड द इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ, दॅट इज डे टू डे लाईफमध्ये त्याचे काय ॲप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग अ न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे, त्यानंतर अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT, स्पेस, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स इश्यूज रिलेटिंग टू IPR. ठीक आहे, किंवा इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर हा जो काही 3 लाईनमध्ये दिलेला आपला टॉपिक आहे याच्यामध्ये सगळे पॉईंट्स कवर होतात. तर त्यातला जो काही आजचा टॉपिक आहे तो आहे नॅनो बायोटेक्नॉलॉजीचा. ठीक आहे, किंवा नॅनो टेक्नॉलॉजीचं म्हणूया, जो की आपल्या कंट्रीमध्ये, जी आपली कंट्री आपण म्हणतो इंडिया इज अन ॲग्रेरियन कंट्री. ठीक आहे, म्हणजे आपला जो काही बॅकबोन आहे तो ॲग्रिकल्चरचा आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे ती फार्मर्सच्या बेनिफिटसाठी, किंवा आपलं जे काही आता गोल आहे की डबलिंग फार्मर्स इन्कम, तर त्याच्यामध्ये काय रोल प्ले करते. ठीक आहे, तर याच्याच वरचा आज एक टॉपिक आहे जे नॅनो फर्टिलायझर किंवा नॅनो युरिया जो आहे तो इथे काय केलेला आहे, आपण इंडिजिनियस टेक्नॉलॉजीने लिक्विड नॅनो युरिया प्रोड्यूस केलेला आहे. ठीक आहे, तर याचा जो पहिला प्लांट आहे तो गुजरातमध्ये सेटअप झालेला आहे. तर बघा की आपल्याला माहिती आहे की प्लांट्स किंवा प्रत्येकजण जो शेतीत ज्याला थोडंफार नॉलेज आहे त्याला माहिती आहे की प्लांट्सच्या ग्रोथसाठी मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट्स असे 2 टाईपचे न्यूट्रियंट्स इथे नेसेसरी असतात. तर त्यातला नायट्रोजन हा जो काही न्यूट्रियंट आहे, ठीक आहे, तर तो मॅक्रो न्यूट्रियंट आहे. त्याची क्वांटिटी पण काय आहे, जास्त प्रमाणामध्ये लागत असते प्लांट्सच्या प्रॉपर ग्रोथसाठी, जेणेकरून की जी प्रोडक्टिव्हिटी आहे ॲग्रिकल्चरमधली ती इन्क्रीज होते. अल्टिमेटली काय की फूड सिक्युरिटी जी देशाची आहे ती काय होते, तिथे एक सिक्युरिटी, आपण फूड सिक्युअर्ड नेशन ज्याला म्हणतो, तर तो तिथे आपल्याला गोल अचीव करता येतं. ठीक आहे, तर बघा की एक्सप्लेन व्हॉट इज लिक्विड नॅनो युरिया, म्हणजे लिक्विड नॅनो युरिया काय आहे. त्यानंतर प्रोड्यूस्ड बाय IFFCO, दॅट इज इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह, विच कॅन पोटेन्शियली रिव्होल्युशनलाइज द यूज ऑफ नायट्रोजन फर्टिलायझर्स इन इंडिया. ठीक आहे, तर बघा फर्टिलायझर्सचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की फार्मर्सला फर्टिलायझर्स खरेदी करण्यासाठी, बियाणे किंवा जे काही बीज लागतात तर ते खरेदी करण्यासाठी नेहमीच फार्मर्सला सबसिडीज दिली जातात. ठीक आहे, तर त्या सबसिडीजवरती येणारा जो काही लोड आहे आणि जे काही फार्मर्स फर्टिलायझर्स एक्सेसमध्ये यूज करतात तर त्याच्यावरती काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे या लिक्विड नॅनो युरियाचा, तर याच्यावरती हे आर्टिकल आहे. तर बघा की जेव्हा आपण फर्टिलायझर्स युजली जास्त प्रमाणामध्ये किंवा केमिकल फर्टिलायझर्स जास्त प्रमाणामध्ये यूज करतो तर त्याचे बायोडायव्हर्सिटीवरती किंवा एन्व्हायरमेंटवरती खूप नेगेटिव्ह इम्पॅक्ट्स पाहायला भेटतात. ठीक आहे, त्यातला एक इम्पॅक्ट म्हटलं तर सॉईल लिचिंग आहे, युट्रोफिकेशन. ठीक आहे, तर अशा किंवा बायोमॅग्निफिकेशन किंवा फूड चेन डिस्टर्ब होणं, फूड चेनमधून तो ह्युमन्सपर्यंत काय होतो आहे, ट्रान्सफर होतो आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस कॉज होतात आहे. तर या सगळ्या ज्या चेन आहेत त्या केमिकल फर्टिलायझर्समुळे काय होतात आहे इथे आपल्याला पाहायला मिळतात आहे. तर बघा की इन द लिक्विड नॅनो युरिया प्रोड्यूस्ड बाय इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड कम्स इन अ हाफ लिटर बॉटल प्राइस्ड एज ₹240 and carries no burden of subsidy currently. By contrast, a farmer pays around 300 for 50 kg bag of subsidized urea. ठीक आहे, म्हणजे फार्मर्सला सबसिडी देऊन पण जी एक बॅग युरियाची पूर्ण लागत होती जी ₹300 यायची, तर तिथे ₹240 पर्यंत एक बॉटल 500 ml ची
लिक्विड नॅनो युरियाची इथे आपल्याला मिळते, ठीक आहे. तर याच्यामध्ये रेव्होल्युशनरी म्हणजे काय की एक क्रांती घडणार आहे फार्मिंगमध्ये. तर आपण बघूया की व्हॉट इज लिक्विड नॅनो युरिया. तर बघा की युरिया जो आहे तो एक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे जो प्लांट्सच्या ग्रोथसाठी किंवा प्लांटचं जे काही सेल डिव्हिजन आहे तर त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड फॉर्म होण्यासाठी खूप एक वायटल एलिमेंट आहे, ठीक आहे. तर इट इज अ फर्स्ट लिक्विड नॅनो युरिया प्लांट ॲट कलोल, गुजरात. इंडिजिनियस युरिया introduced firstly by Indian Farmers Fertilizers Cooperative Limited for farmers across the world. ठीक आहे, म्हणजे इंडियामध्येच नाही तर आपण काय करणार आहोत हे अक्रॉस द वर्ल्ड जे आहे ते आपण इथे सप्लाय करणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर बघा इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेडबद्दल. इट इज द बिगेस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटीज विच इज होली ओन्ड बाय इंडियन कोऑपरेटिव्स, ठीक आहे. तर बघा कोऑपरेटिव्स पण जे कोऑपरेटिव्ह चा जो काही ॲक्ट होता कोऑपरेटिव्ह ॲक्ट आणि त्याचा जो काही लॉ होता तो पण मध्ये चर्चेत होता, ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ठीक आहे, म्हणजे हे जी काही संस्था आहे तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की इट एनेबल इंडियन फार्मर्स टू प्रॉस्पर थ्रू टाइमली सप्लाय ऑफ रिलायबल हाय क्वालिटी ॲग्रिकल्चरल इनपुट्स. म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये जे काही इनपुट्स लागतात इन्क्लुडिंग द सीड्स, फर्टिलायझर्स, ठीक आहे, टेक्निकल जो काही सपोर्ट असतो तर त्याच्यासोबत हे एकदम हाय क्वालिटी ॲग्रिकल्चरल इनपुट देतात आणि सर्व्हिसेस इन एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल मॅनर, ठीक आहे. तर आपण SDGs म्हणजे आपण जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल्स म्हणतो तर याच्याकडे रीच होण्यासाठी हा काय आहे एक सस्टेनेबल इथे काय दिलं जातं यांच्याकडनं सस्टेनेबल मॅनरमध्ये एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि सस्टेनेबल मॅनरमध्ये इथे सपोर्ट दिला जातो टू अंडरटेक अदर ॲक्टिव्हिटीज अँड टू इम्प्रूव्ह देअर वेलफेअर, ठीक आहे. की फार्मर्सची जी काही कंडिशन आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी अल्टिमेटली जे काही प्रोडक्शन आहे ते बूस्ट करण्यासाठी इथे यांचा खूप मोठं ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यानंतर लिक्विड नॅनो युरिया बघा की युरिया इन द फॉर्म ऑफ लिक्विड नॅनो पार्टिकल्स दॅट इज 10⁻⁹ म्हणजे इतक्या छोट्या पार्टिकल्समध्ये काय केलेले आहेत युरियाचा फॉर्म जो आहे युरियाचा सॉलिडपासून लिक्विड फॉर्म बनवलेला आहे आणि कसा आहे तो 10⁻⁹ या पॉवरमध्ये, ठीक आहे. त्यालाच नॅनो असं आपण म्हणतो. त्यानंतर न्यूट्रिएंट टू प्रोव्हाइड नायट्रोजन अँड अल्टरनेटिव्ह टू कन्व्हेन्शनल युरिया जो यायचा त्याची बॅग आणि त्याचे जे ग्रॅन्युल्स असायचे, ठीक आहे, तर ते आपल्याला काय करायला लागायचे हाताने थ्रो करायला लागायचे किंवा प्लांट्सच्या जे रूट्स आहेत तिथे आपल्याला ते टाकायला लागायचे. पण हा जो लिक्विड नॅनो युरिया आहे तो काय आहे की वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून आपण डायरेक्टली प्लांट्सवरती स्प्रे करू शकतो इथे, ठीक आहे. तर कन्व्हेन्शनल जे काही मेथड्स होत्या त्याला हा काय आहे एक अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणून ॲग्रिकल्चरमध्ये हा पाहिला जातो आहे. त्यानंतर डेव्हलप्ड ॲट इंडिजिनियसली ॲट नॅनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर कलोल, गुजरात इन द लाईन विथ आत्मनिर्भर भारत अँड आत्मनिर्भर कृषी, ठीक आहे. तर काय आत्मनिर्भर भारत जे आत्ता आपण मध्ये पाहिलं की मेक इन इंडिया किंवा जे सेल्फ रिलायंट इंडिया आहे तर त्याच्या अंडर आणि आत्मनिर्भर कृषी म्हणजे ॲग्रिकल्चरला सुद्धा काय करायचं आहे आपल्याला सेल्फ सस्टेन्ड बनवायचं आहे तर त्याच्या अंडर हा जो काही प्रोजेक्ट आहे इथे घेतला गेला. त्यानंतर बघा की ऑब्जेक्टिव्स काय आहेत. इट इज एम्ड ॲट रिड्युसिंग द अनबॅलन्स्ड अँड इनडिस्क्रिमिनेटेड यूज ऑफ कन्व्हेन्शनल युरिया. म्हणजे आत्ताच म्हटलं आपण की युरियाचा जो काही एक्सेस वापर होता की उत्पादन जास्त की प्रोडक्टिव्हिटी जास्त यावी म्हणून काय करायचं की केमिकल फर्टिलायझर्समध्ये युरियाचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये वापरला जाऊ लागला. त्याच्यामध्ये सॉईल लिचिंग, त्याच्यामध्ये वॉटर पोल्युशन सारख्या गोष्टी, त्याच्यानंतर युट्रिफिकेशन, बायोमॅग्निफिकेशन, सॉईल पोल्युशन, ठीक आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सतत इथे काय होतं ऑब्झर्व केल्या जात होत्या. तर हा जो काही अनबॅलन्स्ड यूज आहे तर तो इथे रेड्यूस करण्यासाठी किंवा मिनिमलाइज करण्यासाठी, त्यानंतर इन्क्रीज द क्रॉप प्रोडक्टिव्हिटी अँड रेड्यूस द सॉईल, वॉटर अँड एअर पोल्युशन, ठीक आहे. तर एअर, वॉटर आणि सॉईल पोल्युशन तर रेड्यूस करायचंच आहे पण काय करायचं आहे क्रॉप प्रोडक्टिव्हिटी पण आपल्याला इथे इन्क्रीज करायची आहे. त्यानंतर सिग्निफिकन्स काय आहे म्हणजे व्हॉट इज द सिग्निफिकन्स. इम्प्रूव्ज द प्लांट न्यूट्रिशन दॅट इज फाउंड इफेक्टिव्ह अँड इफिशियंट फॉर प्लांट न्यूट्रिशन, इन्क्रीजेस प्रोडक्शन विथ इम्प्रूव्ह न्यूट्रिशनल क्वालिटी. म्हणजे आपण जे काही आहार
जे काही आपण अन्न खातो तर तिथे जर हा युरिया दिला गेला तर काय की न्यूट्रिशनल क्वालिटी पण त्या काय होणार आहे त्या फूडची इम्प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा बूस्ट अ बॅलन्स न्यूट्रिशनल प्रोग्राम बाय रिड्युसिंग द एक्सेस यूज ऑफ युरिया अँड इट्स ॲप्लिकेशन. म्हणजे आपण जे फूड सिक्युरिटीचा जो काही विषय आहे तर इथे काय होणार आहे की बॅलन्स न्यूट्रिशनल प्रोग्राम इथे प्रोव्हाइड केला जाणार आहे बाय रिड्युसिंग द एक्सेस यूज ऑफ युरिया ॲप्लिकेशन्स. तर युरिया फूड थ्रू जर आपल्या फूड चेनमध्ये डिस्टर्ब करत असेल आणि त्याचे आपल्याला इल इफेक्ट्स पाहायला भेटत असतील तर ते इथे काय केले जाणार आहेत, रिड्यूस केले जाणार आहेत. त्यानंतर क्रॉप्स आर स्ट्रॉंगर, हेल्दियर अँड प्रोटेक्ट देम फ्रॉम पेस्ट अटॅक. तर क्रॉप्स जे काही आहेत त्याच्यावरती जो पॅथोजेनिक अटॅक होतो, पेस्ट अटॅक होतो, तर त्याच्यापासून ते काय होणार आहेत स्वतः इथे स्ट्रॉंगर आणि हेल्दियर होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे परत एकदा काय इथे पेस्टिसाइड्स आणि विडीसाइड्स यूज करायची आपल्याला गरज पडणार नाही आहे. त्यानंतर बघा इम्प्रूव्ज एन्व्हायरमेंट, ह्यूज पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द क्वालिटी ऑफ अंडरग्राउंड वॉटर. तेच की वॉटरचं जे काही पोल्युशन आहे तर इथे सॉईल थ्रू फर्टिलायझर्सचं लिचिंग आणि त्याच्यामध्ये अंडरग्राउंड वॉटरसोबत जे मिक्स होतात मग आपण ते वॉटर वापरतो. ठीक आहे. अल्टिमेटली तर ते इथे रिड्यूस केलं जाणार आहे. व्हेरी सिग्निफिकंट रिडक्शन इन ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग अल्टिमेटली काय की टेम्परेचर जे आहे ठीक आहे तर या सगळ्या अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे जे ग्लोबल वॉर्मिंग होत होतं तर त्याच्यामध्ये पण इथे काय होणार आहे की ते कर्ब केलं जाणार आहे किंवा तिथे कमी केलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा रेड्यूस इम्पॅक्ट ऑन क्लायमेट. तर चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, डबलिंग फार्मर्स इन्कम. तर क्लायमेट चेंजमध्ये काय की ग्लोबल वॉर्मिंग कमी होणार आहे. त्यानंतर फार्मर्सचं जे इन्कम आहे म्हणजे आपला जो काही एम आहे की डबलिंग फार्मर्स इन्कम तर ते इथे अचीव्ह करता येणार आहे. इफेक्टिव्ह इन्क्रीजिंग द फार्मर्स इन्कम, सिग्निफिकंटली ब्रिंग डाऊन द कॉस्ट ऑफ लॉजिस्टिक अँड वेअर हाऊसिंग. तर लॉजिस्टिक्स, वेअर हाऊसिंग, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल इनपुट्स जे काही आहेत तर त्याच्यामध्ये जर फार्मर्सची कॉस्ट कमी लागत असेल तर अल्टिमेटली त्याच्याकडे काय होणार आहे की त्याचा इन्कम वाढणार आहे. तर आपल्याला हे इन्कम जे फार्मर्सचं इन्कम आहे ते इथे डबल किंवा इन्क्रीज करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. त्यानंतर बघा हायर एफिशियन्सी म्हणजे जो काही कन्व्हेन्शनल युरिया होता किंवा कन्व्हेन्शनल युरियाचे ग्रॅन्युल्स जे आपण यूज करत होतो तर ते काय होते की 30 to 40% इफेक्टिव्ह होते. पण हा जो काही लिक्विड नॅनो युरिया आहे तो 85 to 90% इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तर एफिशियन्सी रेट काय आहे याचा खूप हाय आहे. त्यामुळे काय की हायर एफिशियन्सी इथे हे शो करतो. त्यानंतर बघा टार्गेटेड सप्लाय ऑफ न्यूट्रियंट्स टू क्रॉप्स. म्हणजे काय की आपण एखाद्या क्रॉपला जर न्यूट्रियंट्स प्रोव्हाइड करत असतो तर ते टार्गेट ऑर्गनपर्यंत किंवा टार्गेट क्रॉपपर्यंत न जाता काय होतं की जे साईडला वीड्स आणि जे हर्ब्स ग्रो होतात तर ते पण काय करतात ते युटिलाइज करतात आणि त्यांची ग्रोथ पण तिथे आपल्याला पाहायला भेटते. तर ती ग्रोथ स्टॉप करण्यासाठी आणि जे काही टार्गेटेड क्रॉप आहे तिथंपर्यंतच तो जो आपला दिलेला काही न्यूट्रिएंट आहे तो पोचावा म्हणून काय की इथे लिक्विड नॅनो युरिया इज डायरेक्टली स्प्रेड ऑन द लीव्स अँड गेट्स ॲब्झॉर्ब बाय द स्टोमॅटा फाउंड ऑन द इपिडर्मिस ऑफ द लीव्स. म्हणजे जर तुम्ही बायोमध्ये लीव्सचं स्ट्रक्चर स्टडी केलं असेल तर त्याच्यावरती स्टोमॅटल ओपनिंग्ज असतात आणि हा जो युरिया आहे तो जर आपण डायरेक्टली लीव्सवरती स्प्रे केला तर तिथून ते डायरेक्टली प्लांट ॲब्झॉर्ब करणार आहे. तर वेस्टेज कमी होणार आहे. त्याच्यानंतर जे काही हर्ब्सची आणि वीड्सची ग्रोथ आहे ती पण इथे कमी होणार आहे जेणेकरून की फार्मर्सचा त्याचाही खर्च इथे काय होणार आहे कमी होणार आहे. त्यानंतर पेस्टिसाइड्स आणि विडीसाइड्सची वापरायची इथे गरज होणार नाही आहे. ठीक आहे. तर दिस इज द वन ऑफ द सिग्निफिकन्स. त्यानंतर बघा इट हॅज शेल्फ लाईफ ऑफ 1 year अँड नॉट टू बी वरीड अबाउट क्रॅकिंग वेन इट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ मॉइश्चर. म्हणजे जो कन्व्हेन्शनल युरिया होता त्याला जर ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर तो आला तर तो काय व्हायचा की क्रॅक व्हायचा आणि हा ऑलरेडी लिक्विड स्टेटमध्ये आहे तर याची जी शेल्फ लाईफ आहे ती 1 year आहे. तर 1 yearमध्ये अल्टिमेटली आपण खूप सारे क्रॉप्स घेतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे जे सीझन्स पाहायला भेटतात त्याच्यामध्ये खूप सारे क्रॉप्स घेतो तर तिथे आपण हा यूज करू शकतो. जो की कन्व्हेन्शनल युरिया होता तो काय व्हायचा की त्याचा क्रॅकिंग आपल्याला जे होतं त्याच्यामध्ये पाहायला भेटत होतं. तर इथे काय आहे की ती क्रॅकिंग नाही होत. ठीक आहे. त्यानंतर प्राइसिंग इट कम्स टू ½ liter बॉटल प्राइसेस 240 ॲज इट कॅरीज नो बर्डन टू द सबसिडीज करंटली. म्हणजे गव्हर्नमेंटचा पण जो काही बर्डन आहे सबसिडीजचं तर ते काय झालेलं आहे अल्टिमेटली कमी झालेलं आहे बिकॉज 240 इज अन अफोर्डेबल प्राइस फॉर द फार्मर्स. ठीक आहे. दॅट टू ½ liter ऑफ बॉटल दॅट कम्स विद इन अ लिक्विड फॉर्म ऑफ नॅनो युरिया. ठीक आहे. त्यानंतर बघा की लिमिटेशन्स म्हणजे आता
आपण म्हणतो कुठलीही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे तर ती फुल फ्लेजमध्ये पॉझिटिव्हच असेल असं नाही, तर त्याचे काही लिमिटेशन्सही असतात. तर लिमिटेशन स्टडी केल्यावरती आपण त्याला कमी करायचा जो प्रयत्न आहे तो इथे करू शकतो. तर लिमिटेशन्स काय आहेत? लॅक ऑफ नॅनो फर्टिलायझर्स रिस्क मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे जर आपण नॅनो फर्टिलायझर्स आत्ताच आपण काय करतो, इंट्रोड्यूस करतो आहे, तर त्याच्यासाठी फार्मर्स काय आहेत ते यूज करण्यासाठी, ते विकत घेण्यासाठी ट्रेंड नाही आहेत. तर काय की इथे स्किलचा प्रॉब्लेम येतो की किती प्रमाणात वापरायचं, म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये वापरायचं. ठीक आहे, तर ह्याचं काय मॅनेजमेंट इथे नाही आहे. त्यानंतर लॅक ऑफ प्रोडक्शन अवेलेबिलिटी इन रिक्वायर्ड क्वांटिटीज. म्हणजे जर रिक्वायरमेंट तितकं असेल आणि प्रोडक्शन कमी असेल तर ती जी रिक्वायरमेंट फुलफिल नाही होणार. त्यामुळे परत काय होणार आहे की कन्व्हेन्शनल जो काही युरिया होता त्याच्याकडे फार्मर्स शिफ्ट होतील. त्याच्यामुळे काय की आपलं जे प्रोडक्शन आहे आणि जे रिक्वायरमेंट आहे ती मॅच झाली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर लिमिट्स द वायडर स्केल ॲडॅप्टेशन ऑफ नॅनो फर्टिलायझर्स. म्हणजे आपण एखादी गोष्ट मार्केटमध्ये लॉन्च केली आहे तर ती इतक्या लवकर एक्सेप्ट केली जाईलच असं नाही आहे. ठीक आहे, कारण काय की नोशन्स बिल्ड असतात आणि ते ब्रेक करण्यासाठी किंवा त्यांना तो अप्रोच तिथंपर्यंत समजून देण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. तर तेच आहे की वायडर स्केलमध्ये याचा इम्पॉर्टन्स जे आहे ते जोपर्यंत फार्मर्सला समजलं जात नाही किंवा समजून घेतलं जात नाही तर तोपर्यंत त्याचं ॲक्सेप्टन्स पण काय असणार आहे, कमी असणार आहे. त्याच्यानंतर हाय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्शनसाठी जे काही नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजीचा यूज करून जे आपण लिक्विड नॅनो युरिया प्रोड्यूस करत आहोत तर त्याच्यासाठी कॉस्ट पण काय आहे, खूप जास्त लागणार आहे. त्यानंतर लॅक ऑफ स्टँडर्डायझेशन इन द फॉर्म्युलेशन प्रोसेस. तर त्याची जी काही फॉर्म्युलेशनची प्रोसेस आहे इट इज इन्क्लुडेड इन द प्रोडक्शन, तर त्याचीसुद्धा काय आहे इथे लॅक ऑफ स्टँडर्डायझेशन प्रोसिजर आहे. ठीक आहे, तर हे झाले लिमिटेशन्स, ऑब्जेक्टिव्ह, सिग्निफिकन्स जो आपण पाहिला लिक्विड नॅनो युरिया बद्दल. तर हा होता आपला सायन्स अँड टेकचा पार्ट जो की ॲग्रिकल्चरमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, हे आपण या बीटमधून पाहिलं. तर या बीटमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटूया. टिल देन थँक्यू.